डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती महापालिकेत साजरी करण्यासाठी इंद्रभवन परिसरात पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती। या बैठकीच्या अध्यक्षस्थानी आरोग्य निरीक्षक पवन वाघमारे उपस्थित होते। प्रारंभी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। यानंतर बैठकीला प्रारंभ झाला। यावेळी सन 2023-24 सालामधील जमा खर्चाविषयी चर्चा झाली। यानंतर नूतन अध्यक्षपदी आरोग्य निरीक्षिका पद्मावती इंगळे यांची एकमताने निवड करण्यात आली। यानंतर उपाध्यक्षपदी अजय कांबळे, किशोर कांबळे, कार्याध्यक्षपदी उमेश गायकवाड, सतीश नागटिळक, खजिनदारपदी शुभम रणखांबे, सह खजिनदारपदी अजय जाधव, सह सचिवपदी परवेश शेख, प्रसिद्धी प्रमुखपदी रवी बनसोडे, सल्लागारपदी शेषराव शिरसट, उत्तम कसबे, सुनील भालेराव, उमेश गायकवाड, भीमा सीताफळे, रजनीकांत बाळेशकर, बीकी पात्रे, अनिल जगजाप, शंकर आकाडे, शीतल बनसोडे, पप्पू सातपुते, श्रीकांत भंडारे, आनंद गायकवाड, सुजित काळे, रमेश वाघमारे, सुधाकर कांबळे यांची एकमताने निवड करण्यात आली। सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचा यावेळी आरोग्य निरीक्षक व संस्थापक अध्यक्ष शेषराव शिरसट आणि उत्तम कसबे यांनी पुष्पहार घालून शुभेच्छा दिल्या। आम्ही यावेळेस महिलेला प्राधान्य म्हणून पहिले महिला अध्यक्ष या सोलापूर महानगरपालिकेच्या जयंती उत्सवाच्या माध्यमातून आम्ही त्यांना महिला अध्यक्षपद दिलेलं आहे। त्यांचं नाव पद्मावती इंगळे कांबळे मॅडम, उद्दा महानगरपालिकेतील ते नूतन आरोग्य निरीक्षक आहेत। एक जबाबदार अधिकारी म्हणून ते आज कार्य पार पाडत आहेत। त्यांच्या हातून देखील हे उपक्रम साजरा करून जास्तीत जास्त चांगलं कार्य घडो हीच मी या संस्थेचा संस्थापक अध्यक्ष म्हणून त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद। सगळ्यांना प्रथमतः जय भीम। सगळ्यांनी माझी निवड केल्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभारी आहे। आणि त्यांनी आज सगळ्यांनी पदाधिकाऱ्यांनी पहिली महिला अध्यक्ष म्हणून निवड केल्याबद्दल मला खूप खूप अभिमान वाटत आहे की त्यांनी सगळ्यांनी मिळून महिलांना प्रथमतः प्राधान्य दिले। मी माझ्याकडून जे काही शक्य होईल ते सर्व करण्याचा प्रयत्न करीन। तसेच माझे सहकारी आहेत, शिरसट साहेब आहेत, त्यांनी काय म्हणजे अडचणी येऊ देणार नाहीत, त्याचा प्रत्येक वेळेस पाठिंबा असणारच आहे माझ्यासोबत। आणि ज्या महिलांना अडचणी येतात त्या महिला पुरुषांना जास्त बोलण्यापेक्षा एखादी महिला एका महिलेलाच व्यवस्थित बोलू शकते। त्या अडचणी येणाऱ्या मी त्यांच्या अडचणी सगळ्या दूर करण्याचा प्रयत्न करीन। आज आपण प्रतिवर्षाप्रमाणे सोलापूर महानगरपालिकेतील सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांच्या वतीनं प्रतिवर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात पार पाडतो। आणि गेल्या वर्षी खऱ्या अर्थानं आपण महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती बसवण्याचं काम आपल्या सर्वांच्या माध्यमातून झालेलं आहे। तर गेल्या वर्षीचा जो लेखाजोखा आहे तो म्हणजे आपण वर्गणीच्या स्वरूपात जी वर्गणी जमा झाली ती वर्गणी खरोखर म्हणजे अत्यल्प होती, तरी देखील आपण ही मूर्ती 55,000 रुपयाची मूर्ती आपण सर्व मॅनेज करून सगळ्याला एकत्रित करून आपण आपले स्वतःचे पैसे ही करून ही मूर्तीची स्थापना केली। आणि महानगरपालिकेत खरोखरच सर्व एक आपल्या आदर्श म्हणून जे बी बाहेरचे व्यक्ती येतात त्या मूर्तीकडे पाहून तो आदर्श घेऊन या महानगरपालिकेचं काम चालण्याचं काम आज आपल्या हातून होत आहे। तर ज्यावेळेस आपण ही मूर्ती स्थापनेचा विचार केला आणि सर्वांमध्ये आपण ठरवलं की इथं आपण मूर्ती बसवायची, त्याला अनेक अडचणी आल्या। त्या अडचणीवर मात करून आपल्या सर्व एकत्रित असल्यामुळं ती मूर्ती देखील आपण बसवून दाखवलेली आहे। आणि गेल्या वेळेस आपण एक ड्रेस ठेवला होता, त्या ड्रेसच्या माध्यमातून आपण 500 ड्रेस झाले, परंतु त्यातले 50-100 ड्रेस न घेतल्यामुळं किंवा शून्यामध्ये थोडा फरक आल्यामुळं त्याचे पण आपल्याला बिल पेड करावं लागलं। दुसरी गोष्ट, यावर्षी कपड्याच्या माध्यमातून आपण टी-शर्ट घेतो। बाबासाहेबांची इथं सही असेल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सही असलेला एक टी-शर्ट, एक 300 ते 500 टी-शर्ट वाटण्याचा संकल्प आहे। दुसरी गोष्ट, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान, त्या संविधानाच्या प्रती आपण फेटे आणि शाल न ही करता प्रत्येक घरामध्ये संविधान कसं पोहोचेल किंवा बाबासाहेबांचे पुस्तक किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार त्यांचे पुस्तकं वाटण्याचा संकल्प या माध्यमातून आपण करत आहोत। या
सर्वंट सोशल फाउंडेशनच्या वतीनं जे बी पदाधिकारी आहेत किंवा जे आपलं परिवार आहे त्या माध्यमातून आपण वार्षिक जे वृक्षारोपण घेतो किंवा इतर जे बी आपले सामाजिक काम आहे ते सामाजिक काम खरोखरच आपण आपले एक उत्कृष्ट पद्धतीने राबवतो आणि त्याला तुमची भरभरून साथ असल्यामुळं हे संस्था पुढे चालत आहे. अशीच साथ तुमची जर राहिली तर आपण सामाजिक कार्य ही 100% या माध्यमातून चालणार आहे. त्याबरोबरच आपण सामाजिक काम करत असताना समाजातील काही घटक जे महानगरपालिकेत कर्मचारी म्हणून राबतायत त्या कर्मचाऱ्याचं काम देखील या माध्यमातून आपण करत असतो. कुठलंही काम राहिलं आणि आम्हाला कुणाचा फोन आला की आमचं ही काम आहे ती काम आहे तर या माध्यमातून आपलं सामाजिक आणि कर्मचाऱ्याचं काम ही दोन्ही निभावले जातात. तरी माझी एक विनंती राहील तुम्हाला, कारण प्रत्येक वेळेस तुम्ही माझ्या हाकेला आवाज देऊन येता ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. याचं कारण आपण सर्व ही आज आपण जरी सुरुवात करत असलो तरी भविष्यामध्ये याची ताकद एवढी निर्माण होणार आहे. कारण आपण काय करतो, प्रत्येक वेळेला आपापल्या प्रभागात जयंतीचा उत्सव साजरा करतो, वर्गणी गोळा करतो, खाऊ वाटप करतो. आपलीच वर्गणी आपणच खाऊ वाटप आणि आपल्यामध्येच होतोय आणि त्याचा पूर्ण मार्गावर जी जयंती आहे ती साजरी झालीच पाहिजे. परंतु एकोप्यानं जर तुमची ताकद दिसायची असेल, जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती एकत्रित करायची असेल तर या महानगरपालिकेमध्ये सगळ्यात मोठी जयंती आपण साजरी करू शकतो. आपण 100 ठिकाणी जयंती करण्यापेक्षा इथं जयंती करून जर सर्व कर्मचारी इथे एकत्रित आले तर इथं येणारा जो वर्ग आहे, अधिकारी असतील, आमदार असतील किंवा आपल्याला जर काम एखादं व्हायचं असेल तर इथं जर आपण मोठ्या प्रमाणात जयंती साजरी केली आणि ते जर लोकार्पण त्या माध्यमातून जर इतरपर्यंत मेसेज केला की यांचं माप मोठं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाखाली सर्व जाती धर्माचे लोक एकत्रित येतात, तर आपण देखील या सर्व जाती धर्मातले कर्मचारी मिळून इथे एक मोठा संकल्प आखूया आणि या वर्षभरासाठी जो आपले कार्यक्रम असतात या अध्यक्षाच्या नेतृत्वाखाली तुमच्या हे होणार आहे. तरी मी आपले सीताबळे साहेब हे चेअरमन झाल्याबद्दल त्यांचा सत्कार आपल्या संस्थेच्या वतीने आपण इथं करत आहोत, तर तो सत्कार त्यांनी स्वीकारावा त्यांना पहिल्यांदा मी विनंती करतो. आज आपण प्रतिवर्षाप्रमाणे सोलापूर महानगरपालिकेतील सर्व कर्मचारी अधिकाऱ्याच्या वतीनं प्रतिवर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात पार पाडतो आणि गेल्या वर्षी खऱ्या अर्थानं आपण महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती बसवण्याचं काम आपल्या सर्वांच्या माध्यमातून झालेलं आहे. तर गेल्या वर्षीचा जो लेखाजोखा आहे तो म्हणजे आपण वर्गणीच्या स्वरूपात जी वर्गणी जमा झाली ती वर्गणी खरोखर म्हणजे अत्यल्प होती, तरी देखील आपण ही मूर्ती 55,000 रुपयाची मूर्ती आपण सर्व मॅनेज करून सगळ्याला एकत्रित करून आपण आपले स्वतःचे पैसे ही करून ही मूर्तीची स्थापना केली आणि महानगरपालिकेत खरोखरच सर्व एक आपल्या आदर्श म्हणून जे बी बाहेरचे व्यक्ती येतात त्या मूर्तीकडे पाहून तो आदर्श घेऊन या महानगरपालिकेचं काम चालण्याचं काम आज आपल्या हातून होत आहे. तर ज्यावेळेस आपण ही मूर्ती स्थापनेचा विचार केला आणि सर्वांमध्ये आपण ठरवलं की इथं आपण मूर्ती बसवायची, त्याला अनेक अडचणी आल्या, त्या अडचणीवर मात करून आपल्या सर्व एकत्रित असल्यामुळं ती मूर्ती देखील आपण बसवून दाखवलेली आहे. आणि गेल्या वेळेस आपण एक ड्रेस ठेवला होता, त्या ड्रेसच्या माध्यमातून आपण 500 ड्रेस झाले, परंतु त्यातले 50-100 ड्रेस न घेतल्यामुळं किंवा शून्यामध्ये थोडा फरक आल्यामुळं त्याचे पण आपल्याला बिल पेड करावं लागलं. दुसरी गोष्ट, यावर्षी कपड्याच्या माध्यमातून आपण टी शर्ट घेतो, बाबासाहेबांची इथं सही असेल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सही असलेला एक टी शर्ट, एक 300 ते 500 टी शर्ट वाटण्याचा संकल्प आहे. दुसरी गोष्ट, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान, त्या संविधानाच्या प्रती आपण फेटे आणि शाल न ही करता प्रत्येक घरामध्ये संविधान कसं पोहोचेल किंवा बाबासाहेबांचे पुस्तक
किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार त्यांचे पुस्तकं वाटण्याचा संकल्प या माध्यमातून आपण करत आहोत. या सर्वण सोशल फाउंडेशनच्या वतीनं जे बी पदाधिकारी आहेत किंवा जे आपलं परिवार आहे त्या माध्यमातून आपण वार्षिक जे वृक्षारोपण घेतो किंवा इतर जे बी आपले सामाजिक काम आहे ते सामाजिक काम खरोखरच आपण आपल्या एक उत्कृष्ट पद्धतीने राबवतो आणि त्याला तुमची भरभरून साथ असल्यामुळं हे संस्था पुढे चालत आहे. अशीच साथ तुमची जर राहिली तर आपण सामाजिक कार्य ही 100% या माध्यमातून चालणार आहे. त्याबरोबरच आपण सामाजिक काम करत असताना समाजातील काही घटक जे महानगरपालिकेत कर्मचारी म्हणून राबतायत त्या कर्मचाऱ्याचं काम देखील या माध्यमातून आपण करत असतो. कुठलंही काम राहिलं आणि आम्हाला कुणालाही कुणाचा फोन आला की आमचं ही काम आहे ती काम आहे तर या माध्यमातून आपलं सामाजिक आणि कर्मचाऱ्याचं काम ही दोन्ही निभावले जातात. तरी माझी एक विनंती राहील तुम्हाला, कारण प्रत्येक वेळेस तुम्ही माझ्या हाकेला आवाज देऊन येता ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. याचं कारण आपण सर्व ही आज आपण जरी सुरुवात करत असलो तरी भविष्यामध्ये याची ताकद एवढी निर्माण होणार आहे. कारण आपण काय करतो, प्रत्येक वेळेला आपापल्या प्रभागात जयंतीचा उत्सव साजरा करतो, वर्गणी गोळा करतो, खाऊ वाटप करतो. आपलीच वर्गणी आपणच खाऊ वाटप आणि आपल्यामध्येच होतोय आणि त्याचा पूर्ण भागामध्ये जी जयंती आहे ती साजरी झालीच पाहिजे. परंतु एकोप्यानं जर तुमची ताकद दिसायची असेल, जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती एकत्रित करायची असेल तर या महानगरपालिकेमध्ये सगळ्यात मोठी जयंती आपण साजरी करू शकतो. आपण 100 ठिकाणी जयंती करण्यापेक्षा इथं जयंती करून जर सर्व कर्मचारी इथं एकत्रित आले तर इथं येणारा जो वर्ग आहे, अधिकारी असतील, आमदार असतील किंवा आपलं जर काम एखादं व्हायचं असेल तर इथं जर आपण मोठ्या प्रमाणात जयंती साजरी केली आणि ते जर लोकार्पण त्या माध्यमातून जर इतरपर्यंत मेसेज केला की यांचं माप मोठं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाखाली सर्व जाती धर्माचे लोक एकत्रित येतात, तर आपण देखील या सर्व कर्मचारी, सर्व जाती धर्मातले कर्मचारी मिळून इथे एक मोठा संकल्प आखूया आणि या वर्षभरासाठी जो आपले कार्यक्रम असतात या अध्यक्षाच्या नेतृत्वाखाली तुमच्या हे होणार आहे. तरी मी आपले सीताबळे साहेब हे चेअरमन झाल्याबद्दल त्यांचा सत्कार आपल्या संस्थेच्या वतीने आपण इथं करत आहोत, तर तो सत्कार त्यांनी स्वीकारावा त्यांना पहिल्यांदा मी विनंती करतो.